नमस्कार, मी रोहन पेडणेकर. आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर आज मी आलो आहे मुंबईतील प्रसिद्ध अशा फर्निचर मार्ट मध्ये. इथे सगळ्या प्रकारचे फर्निचर मिळतात. जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि त्यातल्या त्यात जर वेस्टर्न लाईनला राहत असाल तर तुम्ही या जागेला नक्की विजिट करा. कारण ही जागा जोगेश्वरी आणि गोरेगावच्या मध्ये म्हणजे ओशिवराला ओल्ड फर्निचर मार्ट आणि न्यू फर्निचर मार्ट म्हणून हे फेमस आहे. इथे जर तुम्हाला फर्निचर हवं असेल, तुम्हाला जर तुमचं घर चांगलं सजवायचं असेल तर तुम्ही नवीनही इथून घेऊ शकता आणि जुनंही घेऊ शकता. तुम्ही जर बघत असाल, हे कारागीर इथेच काम करत आहेत, इथेच या सगळ्या वस्तू बनत असतात, इथेच सगळं हे फर्निचर बनत असतं आणि हे फर्निचर इथे विक्रीस उपलब्ध असतं. मित्रांनो, मी खास जस्ट विजिट घ्यायला गेलो होतो तर विचारूया म्हटलं की इथे काय काय मिळतं आणि थोडासा व्हिडिओ करूया. तर मी पाहिलं तर विंटेज कलेक्शन यांच्याकडे खूप आहे. म्हणजे जुनी सागवानी लाकडं असतात त्यापासून बनवलेलं फर्निचर जे वर्षानुवर्ष टिकतं अशी फर्निचर बघायला मिळाले. म्हणजे तुम्ही जर बघत असाल, ही सगळी काही जी आहेत ती जुनी आहेत, त्याला पॉलिश केलेलं आहे. एक असा विंटेज लुक आहे. म्हणजे कपाट बघा, म्हणजे अगदी असं सगळं आहे ना विंटेज लुकमध्ये. किंवा तुम्हाला न्यू हवं असेल तर न्यूही इथे मिळतं. मला तर खूप आवडलं. म्हणजे जर तुम्हाला काही घ्यायचं असेल, त्या घराची शोभा वाढवायची असेल तर तुम्ही इथे या, नक्की या, व्हिजिट करा. अगदी रोडला लागूनच आहेत. बरेच फर्निचरची दुकानं आहेत. ओल्ड घेऊ शकता तुम्ही, न्यू बनवून घेऊ शकता, रेडीमेड पण असतं. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. प्रत्येकाला वाटत असतं की आपलं घर सुंदर असावं, छान दिसावं. तिथे असणारं फर्निचर हे अँटिक असावं. घरात कोणी आलं की घर प्रसन्न वाटावं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं घर हे वेगळं दिसावं. म्हणजे प्रत्येक घरासारखं नसावं. म्हणजे माझ्या घरात काहीतरी वेगळं असावं. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की इथे विजिट करा. कारण की इथे खूप विंटेज कलेक्शन, म्हणजे खूप जुनी, म्हणजे पारंपरिक अशी जुनी लाकडं, त्यापासून बनवलेले फर्निचर आणि वेगवेगळे डिझाईन्स. म्हणजे तुमचं जर घर मोठं असेल तर तुम्ही हमखास इथे विजिट करा. एखादी अँटिक वस्तू तुम्हाला इथे सापडणार म्हणजे सापडणार. म्हणजे मला तर एवढं भारी वाटलं की गावचं घर जर असेल ना तर गावचं घर सजवायला तर कमाल आहे. म्हणजे अगदी सागवानी आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे सगळे टेबल मिळतात, कपाटं असतात, बेड आहेत, खुर्च्या आहेत. म्हणजे मला आता सांगताही येत नाहीत इतकी फर्निचर या दुकानांमध्ये मला पाहायला मिळाली. ओशिवराला या आणि ओल्ड फर्निचर, न्यू फर्निचर जर तुम्ही गुगलवर टाकलं, म्हणजे मॅपवर टाकलं तरी तुम्हाला मिळेल. अगदी सोपं आहे. किंमत विचारू नका, कारण की मी तिथे भाव काढला. प्रत्येक ठिकाणी भाव वेगळा आहे. तुम्ही तुमचा भाव करू शकता. म्हणजे मला एकाने 6,000चं एक टेबल सांगितलं छोटं, पण तो 4,000पर्यंत, 3.5-4 पर्यंत द्यायला तयार होता. तर तुम्ही स्वतः भाव करा. तिथे खूप छान छान आहे. इथे आल्यावर तुम्हाला कलरफुल फर्निचर देखील पाहायला मिळतील. काही जणांना आपलं घर असं रंगीबेरंगी असावं असं वाटत असतं, तर त्यांनी तर इथे नक्की विजिट करा. तुम्हाला इथे वेगवेगळे कलेक्शन सापडतील, वेगवेगळे डिझाईन सापडतील आणि विंटेज आहे. कलर बघा ना, कलर कॉम्बिनेशन बघा, खूप छान आहे. हे सगळं जुनं फर्निचर आणि जुनी लाकडी वस्तू पाहून मला एक कविता आठवली. खूप आधी वाचली होती. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिवाळा, नकोत नुसती नाती.
त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे नकोच नुसती गाणी. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.